उलट विनंतीपेक्षा आग्रह धरणार आहे की उद्या नाही तर परवा खास अधिवेशन हे बोलवण्यात यावं आणि त्या अधिवेशनामध्ये चर्चा फक्त आरक्षणाच्या बाबतीत व्हावी। आज सरकारकडनं सुद्धा सत्तेत असणारे व विरोधी पक्षामध्ये असणारे सर्व नेत्यांची बैठक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा योग्य असा मार्ग निघावा, पण अधिवेशनमध्ये सगळ्यांनाच मुद्दे मांडता यावेत आणि ठोक आणि एक कॉन्क्रीट असं आरक्षण आणि त्याला एखादा सकारात्मक निर्णय लवकरात लवकर देण्यासाठी या सरकारला आपल्याला भाग पाडावा लागेल, पण कुठेही राजकारण न करता सगळ्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला काम करावं लागेल। हे बघा, जरांगे पाटलांनी सुद्धा सर्व युवांना आव्हान केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तोडफोड करून चालणार नाही। तोडफोड जेव्हा केली जाते, जसं गुजरातमध्ये पटेल आंदोलन होतं, जाट आंदोलन होतं, त्याच्यामध्ये जोपर्यंत शांततेत होतं त्याची ताकद खूप मोठी होती, पण काही ठराविक भावनिक झालेले युवा जेव्हा आंदोलन करतात मग कुठेतरी सरकारकडनं एक वेगळ्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि मग जे काही आंदोलन आहे, उपोषण, याला गालबोट लागू शकतं। त्यामुळे त्या बाबतीत युवांनी कुठं ना कुठंतरी विचार करण्याची जरूरत आहे आणि जरांगे पाटील जे आज बोलत आहेत, आव्हान करत आहेत शांततेचं, ते सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे असं आम्हा सगळ्यांना वाटतं। पण बीड जिल्ह्यामध्ये आणि खास करून बीड तालुक्यामध्ये, इतर सर्व तालुक्यांमध्ये जे काही आंदोलनं नाहीतर घरफोडी आमदारांच्या झाल्या, जाळपोळ झाली, त्याच्यामध्ये तिथे असणाऱ्या लोकल लोकांशी बोलल्यानंतर एवढंच कळतंय की जे जाळपोळ करणारे मुलं होती ती त्या तालुक्याची नव्हती, ती बाहेरून कुठून तरी आली होती। त्याच्यामध्ये कुठंतरी तिथे असणारे जे समाजाचे लोक आहेत तेच आता शंका घ्यायला लागलेत की अशा पद्धतीने मुद्दामून केलं जातं का काय। कारण जेव्हा जरांगे पाटलांनी आव्हान केलं होतं, जेव्हा सातत्याने जरांगे पाटील असतील नाही तर समाजाचे जे प्रमुख नेते आहेत जेव्हा आव्हान करतात तेव्हा सहसा सर्व सामाजिक कार्यकर्ते हे ऐकत असतात, पण मुद्दामून अशा पद्धतीने काही लोकांनी केलं आहे का आणि ते करत असताना पोलीस प्रशासनाने कुठेही कारवाई केली नाही। कारवाई म्हणजे कलम टाका असं आम्ही म्हणत नाही, पण कुठेतरी समजून सांगणं की तुम्ही दगडफेक करू नका, जाळपोळ करू नका, अशा पद्धतीच्या तिथं पोलिसांकडनं कुठेही पुढाकार घेतलेला दिसत नाही। त्यामुळे कुठेतरी खोलात जावं आणि माझं एक सगळ्याच युवांना एक विनंती आहे की जरांगे पाटील ज्या पद्धतीने म्हणत आहेत की आपल्याला शांतता ही ठेवावीच लागेल। आपण जर दोन्ही बघितलं की आतापर्यंत जे हल्ले झाले आहेत त्याच्यामध्ये बहुतेक टार्गेट हे राष्ट्रवादीचेच आमदार दिसत आहेत किंवा राष्ट्रवादीचेच पदाधिकारी दिसत आहेत, मग ते शरद पवार गटाचे असो किंवा अजित पवार गटाचे असो। का हे होत आहे आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जाणीवपूर्वक कोणी हे षडयंत्र करतंय असं वाटतंय का, शंका येते? बीड जिल्ह्यामध्ये आज जे काय चालू आहे, ज्या ज्या घटना घडल्या त्याच्याबद्दल आज तरी आम्ही डिटेलमध्ये बोलणार नाही। त्या बाबतीत काही गोष्टी कानावर आलेल्या आहेत, फोटोग्राफ्स आलेले आहेत, पण आज या वातावरणामध्ये राजकारण करून चालणार नाही। योग्य वेळ जेव्हा येईल त्या बाबतीत आम्ही सर्वजण काही गोष्टी आमच्याकडे ज्या आल्या त्या पुढे आणून लोकांना त्या बाबतीत नक्कीच सांगू। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने जाळपोळ झाली किंवा आक्रमक आंदोलन झालेलं आहे तिथे काही राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत होता किंवा तरुणांची माती भडकावून त्यांना हे कृत्य करायला भाग पाडणं असा काही प्रयत्न तुम्हाला वाटतोय? आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की जेव्हा महाराष्ट्र पेटलेला असतो, नाही तर आज जी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे, लोक भावनिक आहेत, पण त्याच्यामध्ये जाळपोळ होते, काही बसेस जाळल्या गेल्या, काही आमदारांची घरं जाळली गेली, अशाच ह्याच्यामध्ये ज्यांची ही जबाबदारी आहे म्हणजे ज्यांच्याकडे होम मिनिस्टरशिप आहे, देवेंद्र फडणवीस साहेब, हे महाराष्ट्रात जेव्हा राहत नाहीत, दुसऱ्या राज्यात प्रचाराला जेव्हा जातात, एक कुठेतरी संदेश अप्रत्यक्षपणे आंदोलनकर्त्याकडे जातो की जाळपोळ केली तरी चालेल। जे काही गोष्टी आहेत कुठंतरी सरकारकडनं सुद्धा सिरियसली घेण्याची जरूरत आहे। संवाद साधून जे काही लोकांच्या भावना आहेत त्या कुठंतरी समजून घ्या आणि त्याचा मार्ग लवकरात लवकर हा काढला गेला पाहिजे। सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत ते राजभवनाच्या गेटवर आंदोलन करत होते, आज देखील मंत्रालयामध्ये आमदारांना गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे। सत्ताधारी पक्षातल्या आमदारांचा मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावर विश्वास नाही का, अशा पद्धतीची एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्यामुळे त्यांना आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलं। नाही, आता ते आंदोलन करत आहेत, वेगळ्या वेगळ्या आमदारांचे, लोकप्रतिनिधींचे वेगळ्या मार्गातून ते त्यांच्यामध्ये असणारा, त्यांच्या मतदारसंघामध्ये असणारा रोष कुठेतरी व्यक्त करत असतात।
आणि त्या भावनेला सुद्धा कुठं सरकारकडनं समजून घेतलं पाहिजे असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं. आणि ह्या गोष्टी होत असताना लवकरात लवकर मार्ग हा काढण्याची जरूरत आहे. पण अशी परिस्थिती असताना जेव्हा सरकारकडनं नवीन नवीन GR काढले जातात, आता काल जर आपण बघितला तर दुष्काळाच्या बाबतीतला GR काढण्यात आला, त्याच्यामध्ये अनेक जिल्हे हे घेतले गेले नाही. ज्याच्यामध्ये नगर असेल, अकोला असेल, परभणी असेल, असे 7-8 जिल्हे ते घेतले नाहीत. काही जिल्हे असे त्याच्यामध्ये एकच तालुका घेतलेला आहे. त्यामुळे आज त्या भागामध्ये तिथे असणारे शेतकरी, कष्टकरी जे आहेत ते आज अडचणीत असताना GR काढत असताना जरा समजूतपणाने तरी सरकारने काढला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि ह्याच्यावर राजकीय टिप्पणी जर करायची झाली तर जे काही 40 तालुके दुष्काळग्रस्त त्यांनी जाहीर केलेले आहेत, 95% तालुके हे सत्तेत असणाऱ्या आमदारांचे आहे. मग तुम्ही इथं भेदभाव करता का? तर अशा प्रकारे सुद्धा सरकारने दक्षता घेतली पाहिजे आणि जे काही निकष आहेत ते बदलून जास्तीत जास्त तालुके दुष्काळग्रस्तमध्ये कसे घेता येईल. नगर जिल्हा घेतला नाही, तिथं परिस्थिती काय हे आमच्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून या बाबतीत लक्ष हे कुठंतरी घालण्याची सरकारकडनं जरूरत आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. कारण शेवटी जे काय आंदोलनं आज आरक्षणाच्या बाबतीत चालू आहेत त्याचं मूळ कारण काय जर आपण काढलं तर आर्थिक अडचण जे लोकांमध्ये आहे ते मूळ कारण आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये शेतामध्ये असणारं पीक जळून गेल्यानंतर जे काही तुम्ही जिल्हे तालुके जाहीर करत आहात त्याच्यामध्ये समावेशक भूमिका सरकारकडनं घ्यायची जरूरत आहे, ना की भेदभावाची भूमिका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.